रेकीकडे तुम्ही कशा वळालात? माझ्या एका क्लोज फ्रेंडला त्याच्या घरातच वास्तू करायचं होतं आणि जेव्हा तो कुणाला अप्रोच करत होता वास्तूसाठी 6 महिने कंटिन्यूस त्यांनी कुणाला तर अप्रोच केलं, पण ते त्यांना अपॉइंटमेंट देऊ शकले नाही. तर सडनली ही सॉ की आमच्या इथे शारदाश्रम स्कूल आहे, शारदाश्रम स्कूल. तर तिकडे हे क्लासेस कंडक्ट होत होते आणि ऑलरेडी माय डॅड वॉज इन टू वास्तू. म्हणजे आम्ही लहानपणापासून ते ऐकत बघत आलो होतो की वास्तूमध्ये देवारा इथे पाहिजे, दरवाजा असा पाहिजे. मग आमच्या घरातला दरवाजा चुकीचा होता. ही न्यू एव्हरीथिंग. ते बुक्स वाचायचे आणि ते सांगायचे. तर हे माझ्या वडिलांचं हॉबी होतं वास्तू, अँड आय वॉज लिसनिंग टू दॅट एव्हरी टाईम. आणि मग नंतर एकदा माझ्या मित्रांनी बोललं की त्याला वास्तू करायचं आहे, पण त्याला अपॉइंटमेंट नाही मिळत होती. तर त्यांनी ते बघितलं अँड ही कॉल्ड मी अँड ही सेड यू गो टू दॅट क्लास. पण तेव्हा त्यांनी हे नाही बोललं की त्याला त्याच्या घरची वास्तू करायची, यू आर व्हेरी इंट्युटिव्ह अँड तू जा तिथे. अँड आय जॉईन्ड इट. त्यांनी बोलले, मी जॉईन केले आणि जेव्हा माझं कंप्लीट झालं, आय थिंक सो 2-3 महिन्याचा कोर्स होता, अँड आय गॉट अ सर्टिफिकेट. म्हणजे असं मी आय थिंक दॅट ही वॉज द पर्सन हू टर्न्ड माय लाईफ इन टू स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी जे पण आहे त्यांच्यामुळे आहे. आणि ही शोड मी द पाथ. आणि होतं असं, आपल्या आयुष्यात एक जर्नी चालू असते आणि सडनली समवन कम्स अँड शो यू द सोल जर्नी ऑफ युअर लाईफ, व्हॉट इज द गोल ऑफ युअर लाईफ. तर मी जेव्हा या पोझिशनवर येते आणि मागे बघते, दॅट वॉज माय सोल जर्नी वेन आय गॉट अ टर्निंग पॉईंट.